नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 6 अन्नातील विविधता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 6 अन्नातील विविधता या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा. 1. कोकणात प्रामुख्याने टिंबटिंब पीक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर: कोकणात प्रामुख्याने तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. 2. टिंबटिंब भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर: उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. 3. भारतातील लोकांचा टिंबटिंब हा मुख्य व्यवसाय आहे. उत्तर: भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात प्रामुख्याने स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर: चूक. 2. तांदळाच्या पिकास भरपूर पाऊस आवश्यक असतो. उत्तर: बरोबर. 3. उन्हाळ्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तर: बरोबर. 4. कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा पांढरा मटण रस्सा प्रसिद्ध आहे. उत्तर: बरोबर. 5. गोव्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने ढोकळ्याचा व ठेपल्याचा समावेश होतो. उत्तर: चूक. प्रश्न क्रमांक 3. नावे लिहा. 1. विविध खाद्यान्ने तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, मका इत्यादी. 2. विविध भाज्या बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी. 3. विविध फळे आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, संत्रे, स्ट्रॉबेरी, पपई, जांभूळ इत्यादी. 4. महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात ज्वारीपासून बनवले जाणारे खाद्यपदार्थ हुरडा, लाह्या, भाकरी, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी. प्रश्न क्रमांक 4. जोड्या जुळवा. अ गट जिल्हा, ब गट प्रसिद्ध पदार्थ. जळगाव वांग्याचे भरीत. रत्नागिरी मोदक. सोलापूर शेंगदाण्याची चटणी. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी गटात न बसणाऱ्या पदार्थाभोवती वर्तुळ करा. गटात तो शब्द न बसण्याचे कारण लिहा. 1. कैरी लोणचे, आंबा, मुरांबा, आमरस. या अन्नपदार्थांपैकी आंबा हा पदार्थ गटात न बसणार आहे, कारण आंबा हा मूळ अन्न घटक आहे. लोणचे, मुरांबा, आमरस हे प्रक्रिया करून तयार झालेले अन्नपदार्थ आहेत. कैरी म्हणजेच कच्चा आंबा होय.
2. पुलाव, पराठा, दही भात, बिर्याणी. या अन्नपदार्थांपैकी पराठा हा अन्नपदार्थ गटात न बसणारा आहे, कारण पुलाव, दही भात व बिर्याणी हे पदार्थ तांदळापासून बनवले जातात. मात्र पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवला जातो. 3. मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर. या अन्नपदार्थांपैकी मैसूर पाक हा अन्नपदार्थ गटात न बसणारा आहे, कारण पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर हे पदार्थ प्रामुख्याने महाराष्ट्रात बनवले जातात. मैसूर पाक हा पदार्थ प्रामुख्याने कर्नाटक राज्यात बनवला जातो. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यांपासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात त्यांची यादी करा. कणीस, भोपळा, गवार. नाव, प्रकार आणि होणारे पदार्थ. कणीस, मका. धान्य, मक्यापासून तयार होणारे पदार्थ. भाजी, भजी, पराठा, उसळ, सूप इत्यादी. गवार, प्रकार भाजी. भाजी, कोशिंबीर असे पदार्थ गवारपासून बनतात. भोपळा, प्रकार फळभाजी. भोपळ्यापासून तयार होणारे पदार्थ भाजी, भरीत, घारगे, पुरी इत्यादी. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पीक चांगले येण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? उत्तर: पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी हे घटक आवश्यक असतात. 2. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात? उत्तर: जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई इत्यादी पिके घेतली जातात. 3. मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात? उत्तर: मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात. 4. कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात? उत्तर: कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी इत्यादी पिके घेतली जातात. 5. समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात कोणत्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो? उत्तर: समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ व खोबरेल तेल या अन्न पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 8. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात? उत्तर: गव्हापासून, गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात. गव्हापासून लापशी, खीर, शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. गव्हाच्या पिठापासून पोळी, फुलका, पुरी, पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात. गव्हाच्या चिकापासून पापड, कुरडई इत्यादी वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात. 2. विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा. उत्तर: भुईमूग, करडई, तीळ, मोहरी इत्यादी तेलबियांच्या पिकांपासून व त्याचप्रमाणे नारळापासून तेल बनवले जाते. भुईमुगाचे तेल, करडईचे तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत. 3. तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता? हा अन्नपदार्थ कशापासून बनतो? उत्तर: आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे नारळी भात. हा अन्नपदार्थ मुख्यतः तांदूळ, नारळ व गूळ या पदार्थांपासून तयार होतो.
याशिवाय या अन्नपदार्थात वेलची, बदाम, काजू इत्यादी पदार्थही वापरले जातात. सांगा पाहू. नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती भारतातील प्रमुख खाद्यान्न पिकांचा नकाशा दिसतो आहे. या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 1. उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात? उत्तर: उत्तर भारतात प्रामुख्याने गहू व ज्वारी ही खाद्यान्न पिके होतात. 2. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात? उत्तर: किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात तांदूळ हे खाद्यान्न पीक घेतात. 3. भारताच्या मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते? उत्तर: भारताच्या मध्यवर्ती भागात गहू हे मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते. 4. भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. यामागचे कारण काय असावे? उत्तर: तांदळाच्या पिकास उष्ण व दमट हवामान व भरपूर पर्जन्यमान लागते. भारताच्या दक्षिण भागातील किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामान असते व तेथे भरपूर पाऊस पडतो. या अनुकूल घटकांमुळे भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. सांगा पाहू. नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ या विषयाचा महाराष्ट्राचा नकाशा दिसतो आहे. या नकाशाच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 1. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात तांदळाची भाकरी बनवली जाते? उत्तर: महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तांदळाची भाकरी बनवली जाते. 2. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते? उत्तर: महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ, जालना, बीड, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यात ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते. 3. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणात बनवली जाते? उत्तर: महाराष्ट्रातील नागपूर व वर्धा या जिल्ह्यात संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणात बनवली जाते. 4. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सावजीचे मटण बनवले जाते? उत्तर: महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात सावजीचे मटण बनवले जाते. 5. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात मांडे बनवले जातात? उत्तर: महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यात मांडे बनवले जातात. 6. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात धपाटे बनवले जातात? उत्तर: महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यात धपाटे बनवले जातात. 7. गुजरातमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता? उत्तर: गुजरातमध्ये ढोकळा व ढेपला हा खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहे. 8. गोव्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता? उत्तर: गोव्यामध्ये भात, कोळंबीचा रस्सा हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. 9. मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता? मध्य प्रदेशात बाफला व लापशी हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. 10. छत्तीसगडमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता? उत्तर: छत्तीसगडमध्ये
दाल बाफवरी हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. 11. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ. कोरिकुरा, बिर्याणी, मिरची सालन हे पदार्थ आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहेत. 12. कर्नाटकमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता? उत्तर मैसूर पाक, इडली, डोसा, अप्पे हे खाद्यपदार्थ कर्नाटकमधील प्रसिद्ध आहेत. काय करावे बरे? इरफान व सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा. उत्तर बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ: भजी, वडे, वेफर्स, थालीपीठ, पराठा, चिवडा इत्यादी. जरा डोके चालवा. तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा व त्यांची यादी करा. उत्तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नसतील तर जे पदार्थ खावे लागतील त्या पदार्थांची नावे: बटाटा, सुरण, रताळी यांसारखी कंदमुळे, फ्लॉवर, तोंडली यांसारख्या भाज्या, पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या, मूग, मटकी यांसारखी कडधान्ये, आंबा, फणस, चिकू यांसारखी फळे, त्याचबरोबर दूध, दही, ताक असे विविध पदार्थ आपल्याला खावे लागतील. करून पहा. धान्य व भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांचा तक्ता तयार करा. तांदूळ, तांदळापासून तयार होणारे पदार्थ: भाकरी, इडली, भात 3 पदार्थ. गहू, गव्हापासून पोळी, पराठा, पुरी, लापशी, शिरा असे 5 पदार्थ तयार होतील. वांगी, भाजी, भजी, भरीत असे विविध पदार्थ वांगी या फळभाजीपासून तयार करता येतील. एकूण असे 3 पदार्थ. थोडे आठवा. 1. अन्नाची गरज कशासाठी असते? अन्नामुळे आपल्या शरीरातील निरनिराळी कामे पार पडतात. शरीराची वाढ आणि विकास होतो, म्हणून आपल्याला अन्नाची गरज असते. 2. आहार म्हणजे काय? दिवसभरात आपल्या पोटात जे जे खाद्यपदार्थ व पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. 3. आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? उत्तर आपल्या भुकेचे प्रमाण, तसेच तब्येत, वय, करावी लागणारी मेहनत अशा काही कारणांमुळे आपला आहार कमी किंवा जास्त होत असतो. जरा डोके चालवा. 2. भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो? उत्तर दाण्याच्या कुटात आणि खोबऱ्याच्या किसात उत्तम प्रकारची पोषण द्रव्ये असतात. त्यामुळे ते भाजीत मिसळल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो. 3. वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात? उत्तर लिंबाने जेवणात रुची येते. शिवाय लिंबू रसात जीवनसत्व क हे पौष्टिक द्रव्य असते, म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात. 4. शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते? उत्तर ऊसाच्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते. सांगा पाहू. 3. नेहमीच्या जेवणातल्या खाद्यपदार्थांचे जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ व कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ असे 2 गट करा. जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी. कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ:
भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड इत्यादी। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 6 अन्नातील विविधता या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे। प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा अन्नातील विविधता या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।